68 लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव विजन यांच्या वतीने श्रावण मासानिमित्त ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांचे दर्शन घेण्यासाठी रविवारी पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती 68 लिंग भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांनी दिली। रविवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता श्री सिद्धेश्वर मंदिर येथून पदयात्रेला प्रारंभ होणार असून बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे पदयात्रेचा समारोप होणार आहे। श्रावण महिन्यात शहर परिसरातील 68 लिंगांचे दर्शन घेतल्याने 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याचे पुण्य लाभते अशी सोलापूरकरांची श्रद्धा आहे। या पदयात्रेची सुरुवात 1975 साली कैलासवासी उमाकांत सावळगी, कैलासवासी शरणप्पा मुद्देबिहाळ, संगप्पा बुरकुले, पावडेप्पा भूशेट्टी यांनी केली। यंदाचे पदयात्रेचे हे 50वे वर्ष आहे। सध्या बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येते। या पदयात्रेत शहराबरोबरच दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट येथून सुमारे 300 भाविक सहभागी होतात। पदयात्रेची सुरुवात श्री सिद्धेश्वर मंदिर येथून होऊन डफरीन चौक, रेल्वे स्टेशन, जुनी मिल, बर्फ कारखाना, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुना पुणे नाका, सम्राट चौक, बाळीवेस, चाटी गल्ली, मीठ गल्ली, मधला मारुती, माणिक चौक, समाचार चौक, पंचगट्टा, जिल्हा परिषद होम मैदान, डॉक्टर आंबेडकर चौक, पार्क चौपाटी, सुभाष चौक, चौपाड मार्गे बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिर येथे समारोप होणार आहे। ज्या भाविकांना पदयात्रेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी 94 20 60 84 70 या क्रमांकावर संपर्क साधावा आणि पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी केले आहे। पत्रकार परिषदेस वीरशैव विजनचे कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार, विश्वस्त सोमेश्वर याबाजी, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, सोशल मीडिया प्रमुख अमित कलचेट्टी, गंगाधर झुरळे, बद्रीनाथ कोडगे स्वामी उपस्थित होते। कैलासवासी शरणप्पा मुद्देबिहाळ, संगप्पा बुरकुले, पावडेप्पा भूशेट्टी अशा एक 5-6 लोकांनी ही पदयात्रा सुरुवात केली होती 1975 ला। तर त्यावेळेस ह्या पदयात्रेमध्ये असायचे 5-50 लोक असायचे, पण त्या पदयात्रेचे स्वरूप सध्या बघायला गेलं तर एक 400 ते 500 लोक ह्या पदयात्रेत असतात। व एक असं म्हटलं जातं की श्रावणामध्ये 68 लिंगाचे दर्शन घेतल्यानं 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचं पुण्य लाभतं असंही म्हटलं जातं। येत्या रविवारी सकाळी 6 वाजता 10 ऑगस्ट सिद्धेश्वर मंदिरातून 6-6:30 वाजता सुरुवात होईल। दुपारी 3 वाजता मल्लिकार्जुन मंदिर येथे समारोप होईल। मार्ग आहे सिद्धेश्वर मंदिरातून निघून डफरीन चौक, रेल्वे स्टेशन, जुनी मिल कंपाऊंड, बर्फ कारखाना, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुना पुणा नाका, सम्राट चौक, बाळीवेस, चाटी गल्ली, मीठ गल्ली, मधला मारुती, माणिक चौक, समाचार चौक, पंचकट्टा, जिल्हा परिषद होम मैदान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, पार्क चौपाटी, सुभाष चौक, चौपाट मार्गे बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिर येथे समारोप होईल। या ठिकाणी मी वीरशैव विजनचा कार्याध्यक्ष आहे शिवानंद सावळगी। हे सोमेश्वर आबाजी वीरशैव विजनचे विश्वस्त आहेत। बद्रीश कुमार कोडगे स्वामी हे सदस्य आहेत। अमित कलचेट्टी आमचे सोशल मीडिया प्रमुख आहेत। विजयकुमार बिराजदार हे आमच्या संस्थेचे उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत। सिद्धाराम मठपती हे या संस्थेचे सदस्य आहेत। असे आम्ही हे संस्थेचे कार्यकर्ते आहोत।